काही राजकीय पक्ष हे बघा जवळचे आहे, ते मतं देतील. मागं काही ती जागा जिंकून येईन किंवा नाही अशा प्रकारची कोणतीही भीती नाही. राज्यसभेची 7वी जागा लढायला तयार, जवळचे पक्ष मला मतं देतील, शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी व्यक्त केला विश्वास. मला राज्यसभा देण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे, एकनाथ मुंडे, नितीन गडकरी यांची आहे. तर मी काय बीजेपीच्या नेत्यांच्या मागे लागणार नाही. राज्यसभेसाठी मला सुरक्षित जागा देण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरींची. 7वी जागा मनोहर जोशींना देऊ शकता, रामदास आठवले यांनी केलं स्पष्ट. भाईंदरमध्ये नवऱ्यानं केली बायकोची निर्घृण हत्या. हत्येनंतर मृतदेहाचे 3 तुकडे करून लपवले फ्रीजमध्ये. नागपूरमध्ये डीसीसी बँकेच्या शाखेला लागलेल्या आगीत बँकेचे 2 मजले जळून खाक. सुनील केदारे यांनी आग जाणीवपूर्वक लावल्याचा आमदार विकास कुंभारे यांचा आरोप. अशा प्रकारचे प्रकार खपून घेतले जाणार नाही, कोणी असून दे म्हटले. त्यांनी मला कॉल करून विनंती केली की जरा त्यांना सोडा, तर मी त्यांना बेलवर सोडा. मी यांना सांगितलं हे बेल गोवा पोलीस देऊ शकत नाही, तुम्ही कोर्टातनं बेल घ्या. नितेशला जामिनावर सोडण्यासाठी नारायण राणे यांनी केलेली मागणी धुडकावली. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा गौप्यस्फोट. नितेशनं आज पेडणे पोलीस स्टेशनमध्ये लावली हजेरी. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची आज फायनल. मुंबईचा नरसिंग यादव आणि सुनील साळुंखे आमने सामने. आणि आज नेव्ही डे. मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियाजवळ मार्कोस कमांडोजनी सादर केल्या चित्तथरारक कसरती. महाराष्ट्र नामामध्ये सुरुवातीला आपण या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी बघणारच आहोत, पण बघूयात इतरही टॉप स्टोरीज. दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी विक्रमी मतदान. संध्याकाळपर्यंत 65% मतदान. केंद्रांबाहेर मोठ्या रांगा लागल्या असल्यानं मतदानाची मुदत 7:15 वाजेपर्यंत वाढवली. जस्टिस A.K. गांगुली यांच्या विरोधात कोलकातामध्ये FIR दाखल. इंटर्नचा लैंगिक छळ केल्याचा आरोप. लैंगिक शोषण प्रकरणी आसारामचा मुलगा नारायण साईला अखेर अटक. 59 दिवसांपासून होता फरार.